नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, आज आपल्याला द्रव्यगुण विषयाचा रोडमॅप पाहायचा आहे. येणारे 45 दिवसांमध्ये कशा पद्धतीने आपल्या द्रव्यगुण पेपर 1 आणि पेपर 2 कव्हर करायचा आहे. बाकी पण सब्जेक्टचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पडत आहेत. येणाऱ्या 45 दिवसांमध्ये कशा पद्धतीने सिलेबस कव्हर करायचा आहे, त्याचबरोबर आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे आयुर्वेदा मराठी सेकंड इयरसाठीचं, त्यावरती डेली MCQ प्रॅक्टिससुद्धा सुरू आहे आणि आपले जे ॲप लेक्चर आहे त्यामध्ये सुद्धा सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. ठीक आहे. आता याचा वापर कसा करायचा, आपण जे दिलेला रोडमॅप आहे, हा रोडमॅप 45 दिवसांमध्ये कशा पद्धतीने तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करता येईल याची काळजी घेतलेली आहे. मग हा ॲज इट इज फॉलो करायचा का? करू शकता तुम्ही. ॲज इट इज फॉलो केला तरी सुद्धा तुमचं व्यवस्थित सिलेबस कव्हर होणार आहे, किंवा तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार याच्यामध्ये थोडेफार 3-4 बदल करून तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार आपण पूर्ण सिलेबस कसा कव्हर करता येईल यासाठी हा PDF रेफरन्ससाठी वापरू शकतो. आम्ही जो तुम्हाला रोडमॅप दिला हा तुम्ही रेफरन्ससाठी यूज करू शकता. ठीक आहे. चालू करूया द्रव्यगुण 45 डेज स्ट्रॅटेजी. आता सर्वात पहिले आपल्याला अभ्यास करताना कधी द्रव्यगुण पेपर 1 पासून स्टार्ट करायचा मित्रांनो. का बरं पेपर 1 पासून स्टार्ट करायचा आहे? कारण पेपर 1 मध्ये संपूर्ण द्रव्यगुणचं बेसिक दिलेलं आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन पेपर 2 मध्ये दिलेलं आहे. जर आपण पेपर 1 मध्ये बेसिकच जर चांगलं नाही केलं तर पेपर 2 मध्ये आपलं ॲप्लिकेशन करता येणार नाही. रट्टा मारून काम चालणार नाहीये. ठीक आहे. जर तुम्ही वनस्पती चांगल्या प्रकारे वाचली असेल तर तुम्हाला याचा अर्थ कळालेला असेल. पण खूप जण काय असतात, शीतोष्ण पॅटर्नच्या भरोशावरती असतात. ठीक आहे. थोडंफार इकडचं वाचन राहू द्या, शीतोष्ण पॅटर्नही वाचा. आणि ज्यांनी शीतोष्ण पॅटर्न आणखी केलेलं नाहीये त्यांनी फक्त सेफ साईड आपल्या यूट्यूब चॅनलवरती कॉमन पॅटर्न नावाने यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहेत, ते जाऊन पाहायचे. आता मागचे जे काही यूट्यूब चॅनलला आपल्या सेकंड इयरसाठी कंटेंट अवेलेबल आहे, प्लेलिस्ट अवेलेबल आहे, आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्व चाळायचे, सर्व काय पाहायचे. आता तेच टॉपिकवर डबल व्हिडिओ आम्ही बनवणार नाहीत. जसं की द्रव्यगुणचे सर्व IMP कर्म आहे त्यामध्ये कव्हर केलेत. तुम्ही शीतोष्ण पॅटर्न केल्यानंतर तुम्हाला IMP कर्म नाही लिहिता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे ACQ कव्हर करायचे त्यासाठी तुम्हाला IMP कर्म लिहावे लागणार आहेत. मग त्या IMP कर्मासाठी तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन पाहावा लागेल. त्यामध्ये सर्व काही इम्पॉर्टंट कर्म कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे रॅपिड रिव्हिजन सिरीज सुद्धा चालू आहे यूट्यूब चॅनलवरती. त्यामध्ये आम्ही जे की मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयर पेपरमध्ये ते आम्ही सर्व काही कव्हर करतो. जसं की अवलेह ऑलमोस्ट सगळ्याच पेपरमध्ये तो येतोय. मी काल परवाच त्याचा व्हिडिओ टाकला, तो पूर्णपणे कव्हर केला आणि अदर सब्जेक्टचं पण त्याच पद्धतीने चालू आहे. त्याच पद्धतीने स्नेहसिद्धी परीक्षा असेल, सर्व जे काही मोस्ट प्रोबेबल येण्याचे चान्सेस आहेत त्याचे व्हिडिओ आपण टाकत आहोत. ठीक आहे. द्रव्यगुण अभ्यास स्टार्ट करायचा आहे कुठून, कोणत्याही विषयाचा अभ्यास स्टार्ट करताना सगळ्यात पहिले मित्रांनो काय करायची, त्याची ब्ल्यूप्रिंट काढायची. ब्ल्यूप्रिंट काढायची म्हणजे काय, 8 ACQ कोणकोणत्या चॅप्टरवर येणार आहेत, 4 LQ कोणकोणत्या चॅप्टरवर येणार आहेत, ही ब्ल्यूप्रिंट आपण स्वतःच्या हाताने लिहून ठेवायची. पेपर 1 पेपर 2 दोन्ही सुद्धा. त्यानंतर आपण काय करणार, त्यानंतर आपण सिलेबस कॉपी काढणार. अभ्यासाला सिलेबस कॉपी काढणार. मस्ट टू नो जो तुम्ही चॅप्टर करताय त्यामध्ये मस्ट टू नोला काय, डिझायर टू नोला काय, नाईस टू नोला काय, ह्याचं अनालिसिस करणार आणि त्यानंतरच त्याचा अभ्यास करायला चालू करणार. आता द्रव्यगुण मध्ये सुद्धा पेपर 1 मध्ये तुम्ही पाहू शकता सिलेबस कॉपी, पेपर 2 मध्ये एवढं सिलेबस कॉपी मध्ये काय बघण्यासारखं नाहीये. ठीक आहे. तुम्हाला पहिल्या दिवशी काय अभ्यास करायचा द्रव्यगुणचा प्रत्येक चॅप्टरवरती एक क्वेश्चन आहे. आता पेपर 1च्या पहिल्या दिवशी तुम्हाला फक्त द्रव्य हा चॅप्टर करायचा आहे. द्रव्यगुणची ब्ल्यूप्रिंट माहित नसेल, ब्ल्यूप्रिंट अनालिसिस, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे अनालिसिस माहित नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन ते पहा. आयुर्वेदा मराठी द्रव्यगुण प्रिव्हियस इयर अनालिसिस पाहू शकता किंवा ब्ल्यूप्रिंट अनालिसिस पाहू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला गुण चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. गुण चॅप्टर, त्याच्यामध्ये गुण पहिल्या दिवशी तुम्ही काय करणार म्हणजे दुसऱ्या दिवशी गुरुआदी गुण आणि तिसऱ्या दिवशी मागचे गुरुआदी गुण रिवाइज करून पुढचे परादी गुण सुद्धा करायला घेणार. चौथ्या दिवशी तुम्हाला काय करायचं, रस चॅप्टर घ्यायचा आहे. रस चॅप्टरमध्ये 6 रस आहे तुम्हाला, त्याबरोबर दुसरेही काही 1-2 ACQ आहेत रस उपलब्धीसारखे, ते तुम्हाला कव्हर करायचे. तर पहिल्या दिवशी तुम्ही 3 रस घेतले, दुसऱ्या दिवशी 3 रस आणि अनुरस घेतले आणि जे काही या चॅप्टरमधले रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते आपण काय केले, कव्हर केले. 6व्या दिवशी आपल्याला यायचे फक्त विपाक चॅप्टरवरती. आता खूप कमी कंटेंट आपण घेतले पाहायला गेलं तर. प्रत्येक चॅप्टरमधून काय 2 ते 3 ACQ येण्याचे चान्सेस आहेत, जे की आपण ब्ल्यूप्रिंट अनालिसिसच्या वेळेला, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या वेळेला सगळं काय सांगितलं. सर्व विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन अवेलेबल आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तेव्हा प्रत्येक चॅप्टरचे मी तुम्हाला 3-3च क्वेश्चन दिलेले आहेत. आता याच्यामध्ये विपाक आहे, विपाक उपलब्धी आहे, वीर्य आहे, वीर्य उपलब्धी आहे, हे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतात ते तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक चॅप्टरवरती 3-3 आहे, 3पैकी 1 कन्फर्म येणारच आहे. मी तर तुम्हाला म्हणतोय की या सर्व चॅप्टरचा एक श्लोक पाठ करायचा, कारण ह्या सर्वांवरती काय एक ACQ फिक्स आहे मित्रांनो. LQ पण काही जण येणार आहे, परंतु ACQ बघा, विपाकवर एक ACQ फिक्स आहे, वीर्यवरती एक ACQ फिक्स, प्रभावावरती फिक्स आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या चॅप्टरचा इंट्रोडक्टरी श्लोक पाठ करायचा, जे की काहीही प्रश्न आला तरी तो लिहिता यावा. जसं की विपाकची डेफिनेशन, वीर्याची डेफिनेशन करायची.
7व्या दिवशी तुम्ही वीर्य करायचं, 8व्या दिवशी पूर्ण प्रभाव करायचं, 9व्या दिवशी कर्म करायचं, 10व्या दिवशी कर्म करायचं, 11व्या दिवशी कर्म. 3 दिवस का कर्माला दिले? कर्म इम्पॉर्टंट आहे. कर्म फक्त वरून फक्त कर्माची डेफिनेशन नाही वाचायचे, त्या कर्माचं दोष, धातू, मल, स्रोत यावरती काय कार्य होतं हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजे. त्याच्यानंतर 12व्या दिवशी मिश्रक घेण घ्यायचं. 12व्या दिवशी काय घेतलं? मिश्रक गण केलं. याचसोबत बाकी सब्जेक्टचे सुद्धा प्लॅन चालूच राहू द्यायचे. 13वा भेषज चवर्णीय आपल्याला अध्याय करायचा आहे. हा अध्याय तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे, कारण ह्याच्यावरही प्रश्न येतो. त्यानंतर 14व्या दिवशी तुम्हाला रसपंचक चार्ट रिडिंग करायची. काय करायचे? रसपंचकची चार्ट रिडिंग करायची. रसपंचक तुम्ही चार्ट बनवलेले नसतील तर ह्या दिवशी बनवायला घ्या. ज्यांनी मागचा 2 महिन्यांचा टाइम टेबल फॉलो केलाय त्यांचं हे परफेक्ट झालेलं असेल. रसपंचकचे पूर्ण चार्ट बनवायचा. रसपंचक, लॅटिन नेम, फॅमिली नेम, पर्यायी नाव हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे. आणि प्रत्येक द्रव्याचं एक अग्रकर्म एवढं जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पास होणार नाही. आणि जर तुम्ही रसपंचक, लॅटिन नेम, फॅमिली नेम, पर्यायी नाव, प्रत्येकाचं अग्रकर्म एवढं जर केलं तर तुमची पासिंग निघणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती थोडंसं फोकस करा. ठीक आहे. रसपंचक पूर्ण दिवस हा चार्ट रिडिंग किंवा चार्ट मेकिंगसाठी द्यायचा. 14वा. 15व्या दिवशी चार्ट वाचायचा आणि लर्न करायचा चार्ट. आणि मागचे जे काही पॉईंट्स झाले पेपर 1चे ते काय करायचे? रिवाईज करायचे. आता 16व्या दिवशी फ्रॉम डे 16 टू डे 14 आता काय करायचंय? 16व्या दिवशीपासून तर 40व्या दिवशीपर्यंत दररोज 4 प्लांट रीड करायचे. सर मी तर शीतोष्ण पॅटर्न करणार आहे, हे प्लांट्स रीड करू का? जर तुम्ही हे प्लांट्स रीड केले तर तुम्हाला पेपरमध्ये खूप छान आयडिया येऊन जाईल. शीतोष्ण पॅटर्नने फक्त 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. परंतु बाकीचे क्वेश्चन आहेत, एसएक्यू आहेत, ते तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी काय करावे लागेल? हे प्लांटसुद्धा रीड करावे लागतील. त्याचे अग्रकर्म तुम्हाला माहीत असायला पाहिजे. दररोज 4 प्लांट्सवरून नजर फिरवायची म्हणजे फिरवायची. 16व्या दिवशीपासून 40व्या दिवशीपर्यंत फक्त 10 मिनिटांमध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये एक प्लांट होतं. एका तासामध्ये पूर्ण तुमचे 4 प्लांट रीड करून होतात. 16व्या ते 40व्या दिवसापर्यंत हेच करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे ह्या काय काय करायचं ह्या 40 दिवसांमध्ये म्हणजे ह्या 16 पासून 40 पर्यंत रिव्हिजन करायचं पूर्ण श्लोकांचं. जे आपण प्रत्येक चॅप्टरचा एक श्लोक करत आहोत त्याचं रिव्हिजन करायचं. त्यानंतर चार्टचं सुद्धा काय करायचं? आपल्याला रिव्हिजन करायचं. फॅमिली नेम, लॅटिन नेम, रसपंचक, पर्यायी नावं याचं आपल्याला रिव्हिजन करायचं. दशमानी गण डेली आपल्याला इथून पुढे करायचा आहे. आता बघा डे 41 आपण 45 डेजचं टार्गेट होतं. 41व्या दिवसापर्यंत आलो होतो. पेपर 1 पूर्ण संपलाय आणि दररोज 4 असं करून आपण प्लांट सुद्धा एक रिडिंग त्यावरती मारली. आता 41व्या दिवशी आपल्याला चालू करायची फार्मॅकोलॉजी आधी डिटेलमध्ये केली असेल तुम्ही तर ठीक आहे, नसेल केली तर मस्ट टू नोचा एक PDF मी तुम्हाला दिलेला होता. आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती टाकलेला होता, व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेला होता, पेड ग्रुपच्या ॲपमध्ये सुद्धा आहे. ते फार्मॅकोलॉजी सगळे मस्ट टू नो तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचे. आणि आताच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, ते जॉईन करा. म्हणजे तिथं जे काही लेटेस्ट अपडेट आहेत आणि डेली MCQ प्रॅक्टिस तिथे होते ते तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्ही फॉलो करा म्हणजे डेली अपडेट तुम्हाला मिळून जाईल. अपडेट म्हणजे तुम्हाला जे एक्झामसाठी हेल्पफुल आहे त्याच गोष्टी आम्ही तुम्हाला तिथे देणार आहे. त्याच्यानंतर 42व्या दिवशी 41व्या दिवशी काय केलं? फार्मॅकोलॉजी स्टार्ट केलं, त्याचा एक पॉईंट आणि दशमानी गण एक घेतला. त्यानंतर 42व्या दिवशी फार्मॅक प्लस दशमानी गण कंटिन्यू ठेवायचे. 43व्या दिवशी फार्मॅक दशमानी गण. 44व्या दिवशी काय करायचं? पूर्ण पेपरवर रिवाइज करायचं. बघा 43व्या दिवशीपर्यंत फार्मॅक दशमानी गण 3 दिवसामध्ये फार्मॅकोलॉजी आणि दशमानी गण आता संपून टाकायचं आहे. आपल्याला थोडीशी स्पीड वाढवायची आणि संपून टाकायचं. 44व्या दिवशी पूर्ण पेपरवर रिवाइज करायचा. 45व्या दिवशी पूर्ण पेपर 2 म्हणजे सगळे काही प्लांट रिवाइज करायचे, चार्ट रिवाइज करायचे, तुम्ही काही कॉमन पॅटर्न काढलेले असतील सगळं काही रिवाइज करायचं आहे. अशा पद्धतीने या 45 दिवसामध्ये काय करायचं? कंप्लीट करून घ्यायचं. आता सध्या काय करायचं? हा 45 दिवसाचा प्लॅन तर सगळ्यात पहिले लिहून घ्यायचा. जे काही चॅप्टर येत आहे, जे काही विषयांचे येत आहे आपल्या ब्ल्यूप्रिंट चॅनलवरती ते सगळं काय पहिले लिहून घ्या. आणि लिहून घेतल्यानंतर काय करायचं? पहिलं सुरुवात करा ब्ल्यूप्रिंट ॲनालिसिस पासून. ब्ल्यूप्रिंट ॲनालिसिस केलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं, मागच्या वर्षी ब्ल्यूप्रिंट फॉलो होते का, कशा पद्धतीचे प्रश्न येत आहे, मागच्या 10 वर्षाचे प्रश्न पाहिले. आपली ayurvedamarathi.com वेबसाईट आहे, त्याच्या फ्री सोर्सेसमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनही मिळतील, सिलेबस कॉपीही मिळतील. किंवा तुम्ही ॲप डाउनलोड करा जर तुम्हाला एखादा विषय खूपच अवघड वाटत असेल, तुम्हाला रेडीमेड कंटेंट पाहिजे असेल, रसशास्त्रसारखे, द्रव्यगुणसारखे, रोगदानसारखे सर्व काही तुम्हाला रेडीमेड मिळेल. म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत आता सध्या तुम्ही आतापर्यंत काहीच केलं नसेल तर डायरेक्टली रेडीमेड कंटेंट घेऊ शकता. आणि आतापर्यंत बरंच काही केलं असेल तर आता रिव्हिजन तुम्ही या पॅटर्ननुसार तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला खूप छान मार्क्स पडतील. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक बटनला हिट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू व्हेरी मच.